गुड इव्हनिंग फ्रेंड, शुद्धास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कसे आहेत सगळेजण? सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात. स्वस्त राहा, मस्त आणि मजेत राहा. मी रसिकाकडनं मगाशी आलेली घरी 6:30 वाजता. आज रसिका गेली होती ऑफिसला आणि आज काय दिवसभर पाऊस चालूच आहे. रात्रभर होता, पुन्हा आज तर दिवसभर होताच आहे पाऊस. आत्ता काय थोडासा कमी झाला आहे पाऊस, पण गार वारा बाहेर खूप आहे. तर बघा, मी रसिकाकडनं मग 6:30ला आले. रसिका घरी आल्यानंतर मी निघाले आणि मग हे बघा सकाळची भांडी आवरायची आणि मी येईपर्यंत मिस्टरांनी देवापुढे दिवा लावून घेतलेला आहे. आज होते हे घरी, कारण त्यांना जायचं होतं कोल्हापूरला. त्यांची टूर झाली कॅन्सल आणि पावसामुळे त्यांनी ना आज घरीच होते हे. आणि त्यांच्या ऑफिसच्या इथे पण कामाला जावं, तर दिंडी आलेली आहे पुण्यामध्ये. त्यांच्या ऑफिसच्या इथे सगळं पॅक आहे. त्यांना ऑफिसमध्ये जाऊन सुद्धा काही उपयोग नाही, ऑफिस बंदच आहे तिथलं. त्यामुळे त्यांनी आज काही ते कामावर गेले नाही. घरनंच वर्क फ्रॉम होमच, म्हणजे घरी बसूनच फोनाफोनीवर त्यांनी ऑर्डरही घेतलेले आहे. त्यांचं काम त्यांनी केलेलं आहे. तर बघा, आता मी आल्यानंतर जरा फ्रेश झाली आणि भांडी आवरते आता. आणि तेच विचार करते स्वयंपाक काय करावा. मग यांना म्हटलं मी पनीरची भाजी करते. पनीर आणूया आपण. हे म्हणले नको, पनीरची भाजी करत बसू नको, तर आपण भाजी रेडीमेड आणूया. लाव पनीर आणू आणि पनीरची भाजी घरच्या घरी करते मी. तर नको म्हटले, पनीरची भाजी आपण बाहेरनंच मागूया, हॉटेलमधनंच. आता आयुष्य गेले म्हणे, सारखं कष्ट करायचं, सारखं तेच करत बसायचं. आता जाऊ दे ना, एवढं कशाला निवडावं, पैसे लागतात, पैशाचा विचार करायला लागतो. तर म्हणजे जाऊ दे ना, आयुष्यभर तेच केलेलं आहे. आता तरी जरा निवांत हे कर, जाऊ दे आपण बाहेरनं मागूया. त्याच्यामुळे मला भाजीचं एक टेन्शन मिटलं आत्ता. फक्त मला पोळ्या आणि सासूबाईंना भाकरी करावं लागेल. सासूबाईंसारखं त्यांना सारखं टॉयलेटचा त्रास होतोय, त्याच्यामुळे सासूबाईंना एक करते भाकरी आणि लसणाची फोडणी करते, तर आम्हाला करते पोळ्या. चला, पहिला मी हे सगळं किचन मोठं आहे बघा. कोथिंबीर पण निवडते. कोथिंबीर मी रसिकाकडे घेऊन गेली होती, पण मी तिथं निवडणं काही झालं नाही. 2 दिवस झाले मी नेते नुसते आणते. तर आता बघा निवडायला घेतली आहे, निवडते आता. हे कोथिंबीर थोडीशीच आहे, पडदेशी निवडून घेते. चला, तर मग पहिला ह्या थोडी कामं आवरते, मग पुन्हा भेटते. चला बघा, झाला आहे स्वयंपाक म्हणजे काय, पोळ्या आणि भात केलेले आहेत. आणि हे बघा, हे विरांशकडे जाऊन आले, पण विरांशच्या घराला कडी होती बाहेरनं. आज ते दोघं पुढे बाहेर गेले असतील. पाऊस थांबलाय, मग अशी बारीक येत होता, पण आता थांबलेला आहे. सासूबाईंना वाढलेलं आहे जेवायला. तर सासूबाईंचं जेवण झालं की आम्ही जेवायला बसू. तोपर्यंत आमची ऑर्डर केलेली भाजी येईल. आज आयतं मिळणार आहे भाजी आज, त्यामुळे टेन्शन नाही भाजी करायचं आज. चला, हे मागवलेली भाजी आलेली आहे. तर किती वाजले बघा, 8:30 वाजले. आमची जेवायची वेळ. हे पहा, आलं आमचं हे पार्सल. चला, या सगळेजण जेवायला. चला, हे नाही तर दुपारी ना कमी जेवलेले आहेत, आता लागली असेल यांना भूक. चला, आम्ही जेवण करतोय. चला, आता आमचं जेवण झालंय. हो का, तर मस्तपैकी जेवण झालेलं आहे. पनीरची, कुठली पनीर होती हो? बटर पनीर मागवली होती ह्यांची फेवरेट आहे. हे पहा, तुम्ही म्हणताल हिला एवढा काय आनंद झाला आज यांनी भाजी मागवली, तर एवढं काय त्यात, एवढ्याच्याच रुपयाची भाजी मागवली आहे, पण एवढा आनंद होतो का? पण असं नसतं काय. असं कसं असतं, नवऱ्याने आपलं कष्टाचं म्हणजे कष्ट जाणले, बाबा ही कष्ट करती आणि ही थकली असेल, दमली असेल, हे जरी जाणून त्यांनी माझा विचार करून त्यांनी म्हटले असतील की बाबा
चला हिला आज कशाला उगी तू पनीर आणूया, पनीर आणायचं कशाला उगी भाजी करत बसती, म्हणजे तुझं काम हलकं करूया हे त्यांचे ह्या उद्देशाने त्यांनी आज मागवली होती भाजी बघा. त्याच्यामुळे मला आनंद वाटला की बाबा काही का होईना आज नवऱ्याने माझं जाणून घेतलेलं आहे, माझे कष्ट जाणलेले आहेत. आणि खरंच बायकांना बघा प्रत्येक बाईला असं वाटत असतं की नवऱ्यांनी आपल्याला 2 शब्द प्रेमाचे बोलावे, जाणून घ्यावं आपले केलेले कष्ट. गुड मॉर्निंग सगळ्यांना. कालचा व्हिडिओ मी आज कंटिन्यू करत आहे. तर आज आहे बघा शुक्रवार, काल गुरुवार होता, तर आज शुक्रवार आहे आणि माझी इकडे बघा सकाळची नेहमीचीच स्वयंपाकाची धावपळ चालू आहे. सकाळची वाजली 8:15, पोळ्या वेळ झालेल्या आहेत. इकडे आज मला बटाटा आणि फ्लावरची मिक्स भाजी करणार आहे आणि त्यासाठी इकडे हा मसाल्याची तयारी चालू आहे माझी. कांदा, टमॅटो, लसूण आणि खोबरं हे तव्यावर मी चांगलं परतून घेते. थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि हे बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर धुवून घातलेली आहे. कारण का ह्या मिक्सरमध्ये आता मी हे सगळं वाटण तयार करून घेणार आहे. त्यासाठी मी कोथिंबीर म्हटलं चला धुवून मिक्सरमध्ये टाकावी. चला बऱ्यापैकी माझा हा मसाला भाजून. हे बघा इकडे लाईट गेलेली आहे. आता म्हटलं मिक्सरमधनं मसाला वाटून घ्यावा, तर लाईट गेली आणि हे दार उघडावं तर वारं खूप यायला लागले. सकाळपासून भयंकर वारं सुटलेलं आहे. चला असं मग थोड्या वेळाने लाईट आल्यानंतरच मला मिक्सरमधनं ते वाटण काढावं लागणार आहे. चला तोपर्यंत मी इकडं आवडते किचन ओटा. हे बघा अजूनही लाईट आलेली नाही आहे. 8:30 झालेत सकाळचे. जवळजवळ 8:15 10-15 मिनटं झाले असतील लाईट गेलेली आहे. आणि इकडे मी करते कढी बनवते. हे पाहिजे तर मी कढीसाठी ना एक हे याला कडलंसुद्धा म्हणतात आणि छोटी कढई म्हणतात. तर छोट्या कढईमध्ये मी ठेवते पाणी तापायला. हे पाय इकडे मी छान हिंगाची घमघमीत फोडणी दिलेली आहे, फोडणी केलेली आहे आणि आता ह्या कढईमध्ये टाकणार आहे. ह्याच्यामध्ये कढीपत्ता, हिंग, जिरे आणि एकच तुकडा मिरचीचा घातलेला आहे. हे पहा अशा प्रकारे कढी बनवली मी आणि इकडं ठेवलेलं आहे पाणी तापवायला. आता लाईट अजून लाईटचा पत्ता नाही बघा. चला असू द्या, आवडते पटापटा. कारण का मला आता नेमकं मिक्सर चालवा म्हटलं लाईट गेलेली आहे. आता ती भाजी सगळं आवडलं तर सगळ्यात शेवटी काढणार आहे. हे बघा आत्ता लाईट आली 9:15 झालेली आणि मला खायला देते आणि मला मिक्सरमधून मसाला काढायचा होता. 2 मिनिटात लगे काढून भाजी तयार करते. आज झालेला आहे लाईटमुळे उशीर. चला अजून पटकीशी करते आवडती. हे पाईकड झालेलं आहे माझं मिक्सरमधनं वाटून मसाला तयार भाजीचा. तेव्हा इकडं आता फ्लावर बटाटा भाजी लगेच मी कुकरमध्ये करते बनवते. चला आता मी किचन ओटा सगळं साफ केलेलं आहे आणि सासूबाईंना जेवायला वाढलाय. हे काय डबा नेत नाही आहे ते म्हणले जातं. डबा हे ताट वाढलेलं आहे. त्यांचा नाश्ता झाला आहे. आज त्यांना सासूबाईंना बाहेर तूप मीठ भाकरी गरम भाकरीवर तूप घालून दिलेलं आहे. का काल ते सासूबाई 2-4 वेळा जाऊन आल्या टॉयलेटला. मी म्हटलं नको सकाळ त्यांना आज काय करू भाकरीच देऊया म्हणून भाकरी दिलेली आहे. आणि ह्यांना आता भाजी पोळी हे भाजी पोळीचा नाश्ता देते. आणि माझी बघा भाजी राहिली होती, मिक्सरचं काम होतं, लाईट नव्हती त्याच्यामुळे आता लाईट आल्यामुळे माझं मिक्सरचं काम पण झालेलं आहे, भाजी पण रेडी आहे. फक्त कुकरचं झाकण पडायचं. 2 मिनिटं झाकण पडेल तोपर्यंत बघा 9:30ला 5 कमी आहेत. आता मी जाईन कारण का आज विरांशी स्कूल आहे. ऊन पडलेलं आहे बघा आमच्याकडे. त्याच्यामुळे विरांशला
स्कूलला पाठवायचं आहे. हे पहा, आता तरी ऊन आहे सध्या. मुलगी म्हणेल मम्मी चला आता स्कूलला. काल त्याची स्कूल बुडली होती तर त्याला तशी सवय लागून जाईल. विरांशला एक दिवस नाही गेले तर दुसऱ्या दिवशी नको मम्मा नाही जायचं स्कूलला असं म्हणत असतो. त्याच्यामुळे आता त्याला स्कूलला पाठवायचं आहे. चला करा नाश्ता, उशीर होऊन जाईल. तू काय केलं? आई मला काय, मी तिथे गेल्यानंतर ताईसोबत होतं, ताईसोबत होत असतं माझं. चला चला आता मग, चला मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.